जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदि करून सकल संतांच्या अपार असीम अशा कृपेने आज आपण सर्व साधक मंडळी या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहोत। विठाला विठाला हो, सेवेकरता आपण जो अभंग निवडलेला आहे हा संत श्रेष्ठ निळोबरायांचा अभंग आहे। या अभंगामध्ये निळोबराय संत महात्म्यांचं महत्त्व सांगतात। विठाला विठाला हो, विषय असा आहे मंडळी, एकतर माणसाने देवाचं वर्णन करावं नाहीतर संतांचं करावं, सामान्य माणसाचं वर्णन करू नये। का करू नये तर सामान्य माणसाचं जर वर्णन केलं तर पुण्यही नाही पाप लागेल। विठाला विठाला हो, ऐका, हे अध्यात्म म्हणजे काय हे चराचरापर्यंत पोचावं, कारण वारकरी संप्रदाय हा फक्त महाराष्ट्रापुरता आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक घराघरामध्ये नाही, परंतु या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात वारकरी संप्रदाय जाणार आहे। विठाला विठाला हो, आणि ऐका, खऱ्या अर्थाने कीर्तनाला आपण आल्यानंतर अगदी आनंदी बसायचं। तुम्ही आनंदी असलात तर मी आनंदी असेल, तुमचा चेहरा पाहिला की मला आनंद झाला पाहिजे, माझा चेहरा पाहिला की तुम्हाला आनंद झाला पाहिजे। कधी कधी असं होतं समोरचे माणसं चेहरे पाडून बसतात असे, त्याच्यामुळे होतं असं कीर्तन करायला देखील प्रोत्साहन मिळत नाही। आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळवळावा, सुगंधा परिदळवळावा। आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंद असला पाहिजे, आणि हेच एक माध्यम आहे जिथे आनंद आहे, जिथे समाधान आहे। इतरत्र अनेक साधनं आहेत परंतु तिथे समाधान नाही। माणसं प्रपंचातून वैतागतात आणि कुठेतरी मन शांती मिळावी म्हणून कीर्तनाला येतात। इथे येऊन जर आपण चेहरा पाडून बसलो तर त्याचा आनंद मिळणार नाही। विठाला